नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पंचायत पिंपळगाव सहित मी अर्जुन रामराव साबळे हे शेतकऱ्यांसाठी उपोषण करीत आहेत। त्यांच्यासाठी संपूर्ण आमच्या ग्रामपंचायत व गावकऱ्याच्या वतीनं त्याच्या मागण्यासाठी आमचा पाठिंबा आहे। परभणी जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या पोराच्या वतीनं ना सत्ताधाऱ्यांसाठी ना विरोधकांसाठी हा लढा आहे। शेतकऱ्यांच्या पोरांसाठी आम्ही 3 तारखेला एक मोर्चा काढून निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, त्याच्यानंतर 8 तारखेला दिलं, त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजानं शेतकऱ्यांच्या पोरांना इथं उपोषणाला बसावं लागते। ही दुर्दैवी गोष्ट आहे परभणी जिल्ह्यातल्या पोरांसाठी, कारण या महाराष्ट्र शासनानं जिल्ह्याला दुय्यम स्थान दिलेले। आमच्या मागण्या अशा आहेत की परभणी जिल्ह्याचा 100% नुकसानग्रस्त अहवाल दिनांक 6/10/2025 पर्यंत द्यायचा, कारण शासनानं GR मध्ये फक्त सप्टेंबर महिना घेतलेला आहे आणि जे काय हा GR आहे या GR मध्ये 18,500 नसून फक्त 8,500 मदत आहे आणि त्यात बी परभणी जिल्हा हा 50-55% आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतील। तसंच जे काय रबीसाठी 10,000 दिलेत ते डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग होणार नाहीत। त्याला कार्यप्रणाली म्हणजे कोणत्यातरी दुकानदाराकडे जायचं की ज्याचा लिंक त्या कृषी विभागाशी आहे आणि त्याच्या इथून पावती घ्यायची मग पैसे पडणार, म्हणजे हे सगळं खोटं आहे। या सगळ्या फसवी घोषणा सरकारने केलेल्या आहेत। जे काय मनरेगामध्ये त्यांनी डिक्लेअर केले की जे काय वाहून गेले घासून गेले त्याला 3 लाख रुपये, तर आमचं म्हणणं आहे मनरेगाकडे शेतकऱ्यांच्या पोरांचे पहिलेच काम प्रलंबित आहेत, त्याचेच बिल दिले नाही, तर अजून मनरेगा काय देणार आहे आम्हाला? तर ही योजना तुम्ही तशी न देता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्या। त्याच्यानंतर विहिरीमध्ये जे गाळ गेलाय तो गाळ काढण्यासाठी 30,000 पुरत नाहीत, कारण विहीर खांदायलाच आम्हाला 7-7, 8-8 लाख रुपये लागतात, ते क्रेन बसवायलाच आम्हाला 50,000 पुरत नाहीत। त्याच्यामुळे आम्हाला एका विहिरीला 2 लाख रुपये पाहिजेत आणि ते बी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर। का? कारण ज्यावेळेस या रोडचं काम होतंय, बिल्डिंगचं काम होतंय, नाल्याचं काम होतंय, तुम्ही त्या गुत्तेदाराच्या नावानं बिल काढतात, त्या मजुराच्या नावानं का काढत नाहीत, त्या सिमेंटवाल्याच्या नावानं का काढत नाहीत, त्या ऑपरेटरच्या नावानं का काढत नाहीत? मग कंत्राटदाराला एक न्याय आणि शेतकऱ्याला दुसरा न्याय का, असं आमचं म्हणणं आहे। आणि परभणी जिल्ह्यातले नद्या नाल्या ओढे सरसगट सगळं घ्यायचंय, कारण नदीला पूर आला म्हणून ओढे तुंबले म्हणून रानात पाणी शिरलं। तुमचं प्रशासन म्हणाले फक्त नदीचे घेणार, ते जमणार नाही। आमची विनंती आहे तुम्हाला, कारण आम्ही या देशाचे नागरिक आहोत, शेतकरी आहोत, सेवेकरी आहोत। आम्ही तुम्ही तरी 8 तास सेवेत आहात, आम्ही 24 तास या देशाच्या सेवेत आहोत। मग जे काय आमचे बांधव या पूरग्रस्तामध्ये बलिदान पावलेत त्यांना 1 कोटी रुपये द्या आणि त्यांच्या पाल्यांना सरकारी नोकरीत घ्या। हो, आम्हाला आता आमच्या शिष्टमंडळाला भेटायला या परभणी तालुक्यातील नायब तहसीलदार आलते, आमचे घराणे आम्ही त्यांच्याकडे मांडले। आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्या अधिकाऱ्याला देता आलं का? त्याच्यामुळे आम्ही विनंती केली की तुम्ही हे प्रस्ताव तुमच्या वरिष्ठांना पाठवा आणि आम्हाला लेखी आश्वासन सगळे पाहिजे, तोपर्यंत आम्ही उठणार का?